नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे. खूप दिवसांनी व्हिडिओ काढतोय, दिवसांनी म्हणजे महिन्यानी व्हिडिओ काढतोय. तर काही प्रॉब्लेममुळे व्हिडिओ वगैरे काढता नाही आली, पण आता आम्ही कंटिन्यू राहणार व्हिडिओमध्ये. आणि आज चाललो आहे आम्ही, खूप लांब चाललो आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि आज आमच्यासोबत अजून 2 कपल असणार आहेत, तर त्यांना पण पुढे आपण भेटू आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला, बाय बाय. आता आपण टोल नाक्यावर म्हणजे वाघोट्याच्या टोल नाक्यावरती आहेत. आणि इथे कोच किल्लाच्या तिथे कोच किल्ला थोडा पण दिसत नाही, कारण एवढं धुकं आहे. आणि इथे पूर्ण कोच किल्ल्याचा व्ह्यू येतो आहे. आता जरा रेनकोट घालतो, कारण गाडीवाल्या मोठ्या गाडीवाल्या एवढा वाईट चिखल उडवतात अख्खा पूर्ण चेहऱ्यावर. इकडे चालू आहे व्हिडिओ. काहीतरी बोला. हलगर्जी पण आवडत नाही का नाही. चायला तू एवढी रट्ट्याच गाडी घेतलीस, आम्हाला गाडीची गरज आहे तशा. मित्रांनो, तुम्ही व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे. हा आहे शहापूर रोड, आफ्रिका सोडला आहे मी. दोन पार्ट्यांमध्ये भांडण झालंय. एक पार्टी इथे आहे, एक पार्टी इथे आहे. एकमेकांना शिवाय द्यायला लागलेत. डॅम मधून पण माणूस तर मित्रांनो, आता आम्ही आडगावाला पोहोचलोय. आडगाव नाही रे, हा आपल्या आजचे साथीदार आहेत सौरभ आणि हर्षल. हा प्लानचा मास्टर माइंड आहे. मास्टर कानों के लिए क्या है इसका मास्टर मला वाटलं मास्टर लाईन नाही नाही सगळं. आणि आमचे काय सौभाग्य होते सगळे तिकडे बाजूला आहेत. काय प्लॅनिंग चालू आहे काय माहिती त्यांची. आम्ही करतो नाश्ता, आता नाश्ता करून घेऊ. कसं आहे, वडे पाव बोलते, गरम गरम कटलेस टाका लावलेत. मस्त वडापाव आलेत आमचे. खाना पडकन टेस्ट सांग ना कसे. हे चालू कर तू सवऱ्या. एकदा दाखव ना कसा रडत होता. वडापाव एक नंबर आहे. आका खाऊन झाला मला तुला. आवडला. तू सांग कसा आहे. चांगला आहे का? चालू ठेव इकडे. चालू केला का? पहिला खा आणि नंतर सांग. गोड लागला. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. कितना हुआ भाई. मैं नहीं बताऊंगा. तर मित्रांनो, मस्त नाश्ता करून झालाय. एकदम मस्त कटलेस वगैरे होते, चहा वगैरे पिऊन झालाय. आता परत निघालो आम्ही. हे परत ते काय चाललेलं परत एकदा. तुम्ही इज्जतच काढा माझी. माझाच नंबर वाटतोय मला पडतो. बात तो सही है. चला ये बसा गाडीवर, व्हिडिओ काढत पटून. अरे कहना क्या चाहते हो. थांबलो. एवढा भारी व्ह्यू आहे ना. हा बघा तुम्हाला दाखवतो मी. हे कोणता रोड आहे सौऱ्या. हा सांगाल आपल्याला कोणता रोड आहे, सांग पटकन.
टर्न कुठून मार नवीन रस्ता आहे का? नाही हा झाला ना, आधी नव्हता, खराब होता रोड आधी, आता झालाय नवीन. तुम्हाला चांगला भेटेल पुढे. हा अजून जास्त नाही, 8 किलोमीटरवर आहे माळशेज घाट तुम्हाला. ओके. मला आता समोरचा व्ह्यू दाखवतो. दाखव ना एकदा, कितवा महिना आहे रे? मग काय पण बोला, एकदम जबरदस्त सीन आहेत, एकदम मस्त. तुम्ही पण या एका दिवशी. बरं झालं पाऊस थांबला, नाही तर वाट लागली असती. फोटो दाखव ना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हे बघा मित्रांनो, पूर्ण धुकं आलं, किती भारी दिसतंय. तर मित्रांनो आता फोटो काढून झाले आणि परत आम्ही निघतो आता. डोंगर, धबधबे, धुकं, नक्की ढगात आहोत की जंगलात आहोत? रस्त्याला एवढे स्पॉट आहेत का कुठे थांबू असं, म्हणजे सगळीकडे असं वाटतं का थांबून फोटो काढावे, पण सगळीकडे थांबलो तर एवढा प्रॉब्लेम होईल. तर आता एक ठिकाणी थांबलो तर मला दाखवतो नाही, पूर्ण आम्ही धुक्यामध्ये मागे बघा माझ्या इकडे. नेहमी आपण लांबून बघत असतो, नेहमी बघायचो का डोंगरामध्ये अडकलेलं असतं. तर आता आम्ही जवळ बघतो आता. बघा तिथं बघा, ही शपथ पूर्ण मित्रांकडे डोंगर आहे, काहीच दिसत नाही. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है, दिल गार्डन गार्डन. तो झाले आमचा फोटोशूट करून आता निघू परत. बायकर्स लोक बघा किती आहेत. तुम्ही एकदा खरंच इकडे व्हिजिट करा आणि याच टाईममध्ये व्हिजिट करा. एक स्पॉट असे आहेत ना का इथे थांबू का तिथे थांबू असं होतं आहे. तरी पण आम्ही भरपूर सारे पॉईंट स्किप केले आणि जे मेन पॉईंट आहे तिकडे थांबलो आहे. आणि प्रत्येक पॉईंटला तुम्हाला मॅगी किंवा भुट्टा म्हणजे काय मका खायला भेटेल. आणि एवढं भारी सीन आहेत ना, एकदम जबरदस्त. एवढं धुकं आहे ना वरती, खूपच भारी आहे. तर आता परत दुसऱ्या स्पॉटला निघू. आता इथून पाऊस पण चालू झाला आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू झाला, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आता तर तिकडे मगाशी डोंगर तरी दिसत होते, आता थोडं पण दिसत नाही, एवढं धुकं आलं आहे. बापरे. बघा किती आहे, काही दिसत नाही. हे बघ असे थांबतात, मग का थांबून देतील पोलीस लोक? 1-2 थांबले का मग खूप गर्दी होते. बघा किती आहे,
काही दिसत नाही. काय दुर्ग्यामध्ये पूर्ण भाई काय सीन आहे खतरनाक. दगडाच्या खाली इथं तर काय दिसतच नाही. कायच भिंत इथे. खतरनाक. बजरंग बली की जय गणपती बाप्पा. मोरया. मित्रांनो खूप सारी पब्लिक आहे, गाडीला जागा नाही मिळत. तर आता आम्ही गाडी पुढे लावल्यात आणि आत्ता थोडं खाली चाललो आहे, थोडं फोटो वगैरे काढण्यासाठी. बापरे एकदम जबरदस्त आहे. हे कोणत्या पॉईंटला जायचं आपल्याला? थंब पॉईंट. मित्रांनो आता आपण चाललो आहे थंब पॉईंटला चाललो आहे. हे आम्ही रील्समध्ये बघत होतो, आज खरोखर तिथे पोहोचलो आहे आणि खरंच एक नंबर व्ह्यू आहे. तर तुम्ही नक्की या आणि हाच मौसम आहे की इथे आलं पाहिजे तसं, तर नक्की या. तर हा इथे बोगदा आहे आणि त्याच्या जस्ट बाजूलाच इकडे समोर इकडे मक्के वगैरे, आमलेट, मॅगी वगैरे सगळं भेटेल. अरे आले का तुम्ही पण? चलो जाऊ दे. हे लवकर सगळ्यात मागे चला. मित्रांनो आता इकडे जस्ट आम्ही खाली आलोय, तर इकडे दुसरा एक पॉईंट दिसला आम्हाला. हे इकडे तुला अंगणवाडीतली पोरं आठवली ना? हा बरोबर ना, तेव्हा एवढी लाड करते. मित्रांनो काय सांगू तुम्हाला, एवढं जबरदस्त व्ह्यू आहे ना, जिकडे जातो तिकडे एकदम भारीच भारी. शब्दात नाही निघत काय सांगा, एवढं भारी. तुम्हाला आता एक ठिकाण चाललं आहे, तुम्हाला मी माझा मागचा व्ह्यू देतो. हे बघा धुकं बघा किती आहे, पूर्ण चष्म्यावर फॉग येतं आहे. मित्रांनो यांचं दोघांचं काहीतरी चाललं आहे, गपचूप बाता करत चाललं आहे दोघं पण. आणि हे त्यांच्या गोष्टी ऐकतो त्यांचा. तू बघ कसा काय झालं सौरभ? एकदा परत सांग ना, सांग ना बाबा. ए सांग ना काय झालं ते तर सांग. मग मी हे दाखवायचं मला. 150 रुपये द्या का? पाण्याचा आवाज किती भारी येतो. आता आपण थंब पॉईंट लावलोय आणि आजूबाजूचं काहीच दिसत नाही, एवढं धुकं आहे. चला आता फोटोशूट इकडे आहे आमचं. फक्त पाण्याचा आवाज येतोय, समोर पण डोंगर आहे आणि एवढं धुकं आहे. तर मित्रांनो आता आपले थंब पॉईंटवरून फोटोशूट करून झाले सगळे. अर्धा पाऊण तास आम्हाला फोटोशूटमध्ये गेला आणि आता निघतो. आता कुठे जायचं रे आपल्याला? आता लेण्याद्री, आता लेण्याद्री लेण्याद्रीचा गणपती. आता मधला एक गणपती. किती किलोमीटर आहे काय माहिती आहे का काय? बघावं लागेल, तरी पण पोहोचू आपण जेवायच्या टायमावर. तर यांचं काय फोटोशूट संपत नाही. एक व्हिडिओ झाली काय फोटो एक शूट चालू आहे त्यांचा. अरे जा अजून कुठे तिकडे जा ना डायरेक्ट. बापरे अजून वाढत चाललंय. आता आमचा चलो बाय बाय. काय रे थंब पॉईंट ना? नाही थंब पॉईंटला आता काम करून निघालो. आता अष्टविनायक. नाही आता महाबळेश्वर.
आता अष्टविनायक मधील कितवा गणपती रे? काय बायको माझी तू तरी सांग काय झालाय? मार्गाची का तुला इमान रे तुमचं? कारण मग ती सगळ्यांकडे बघतोय, अजून बाकी लोकांकडे पण पाहिजे. बोल. बघा वाफ दिसते का तुम्हाला? आखी वाफ इकडे गेलंय. तर आमची मॅगी आलाय. हे टेस्ट कर, सांग कशी आहे. अरे एकाच चमच्यात खायचं सांगतो तो. मग काय बरोबर ना, प्रेम वाढलं पाहिजे ना. आमचा एक टिफिनचा उभा व्हिडिओ केला. भगवान क्या जुलुम है सारा ठीक आहे, कला पण मॅगी खाली कशी आहे? मस्त. कशी आहे का मॅगी? चांगली आहे का? होय प्रतीकदा, सौरवला तर जाम आवडली. कशी आहे रे मॅगी? एकदम मस्त. दुकानाचं नाव पण सांगू दे. सांग, दुकानदाराला विचारूया ना. बरं मित्रांनो, पेट पूजा करून झालंय. आता डायरेक्ट निघणार. आता आम्ही आता कुठे थांबणार नाही, कारण खूप टाइम झाला. 1 वाजला इथे आम्हाला. आता डायरेक्ट अष्टविनायकला जाऊन थांबवणार आहेत. चला बाय बाय. आमचा ड्रायव्हरला दिसतं का? पुढे मेंबर आहेत ना. आणि पूर्ण घाटामध्ये एवढे भारी भारी धबधबे, एवढे भारी भारी पॉइंट आहेत. कुठे थांबू कुठे नाही कायच समजत नाही. खरंच तुम्ही पण एकदा या नक्की. पाणी नाही ते. तेच मी वरती करते. आता तिकडून आलो होतं. नाही आता खाली उतरताना मला वाटलं तसं. ए डुकलू, तुम्ही कुठे फिरता? एवढे डोंगर आम्हाला काही समजत नाही की त्या डोंगराच्या गोल गोल फिरतोय की या बाजून त्या बाजून जातोय की दुसऱ्या डोंगराच्या क्या चाहती हूँ मुझे भी नहीं कुछ समझ में हे घर आपल्यासारखीच ना. आपण आता माळशेज घाटातून आलो ना. किती पाऊस, किती आपण निघालो तेव्हापासून पाऊस सगळं भिजत. आणि आता आपण जुन्नरमध्ये इकडे जास्त पाऊस नाही, एकदम कमी पाऊस. आणि इकडची हे जागा बघा, म्हणजे असं पाणी पकडून नाही ठेवत. म्हणजे हा समोर दिसतोय तोच का?
लेण्याद्री, हा ते चढायचं ते लांब. इथे आता जाऊ आपण. मस्त सगळे फेटे घालून काहीतरी प्रोग्राम आहे. फायनली मित्रांनो आपण लेण्याद्रीला पोहोचलोय. जस्ट गाडी वगैरे लावले. आता बॅग वगैरे सामान ठेवायचं तर कुठे ठेवू बघू. आता मला एक लांबून व्ह्यू देतो. हे बघा आपल्याला इकडे जाईल. मित्रांनो आता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे. बघा इथे चढायचं आहे. माणसं बघा किती आहेत. भरपूर सगळे दुकानं पण आहेत. हे बघा इकडे सगळे खेळणे, लाकडाची वस्तू सगळं इकडे. आणि इकडे सगळं सुका मेवा वगैरे, काजू बदाम वगैरे सगळं भेटेल. मस्त साफ एरिया, एकदम मस्त आहे. लाकडाची वस्तू बघू शकता किती मस्त मस्त आहेत. इथे माझ्या बसून नेण्यासाठी पण सोय आहे. पण 1500 रुपये. 1500. इकडे बघा किती मागे सगळ्या. नंतर आताचा तोंड दाखवा ना नीट. नंतर मग तिकडे वरती गेल्यावर ते तोंड बघ. आमचा तर आताच हापू फुपू व्हायला लागला. इकडे जाम लोड येणार आहे असं वाटतंय वरती चढायला. तिकीट घ्यायला वरती. मित्रांनो तिकडे एंट्रीला एक तर आपण ऑनलाईन तिकीट काढू शकतो किंवा ऑफलाईन पण काढू शकतो. ऑनलाईन तिकीट स्कॅन करायचं आहे आणि पर पर्सन 20 रुपये. आमच्या माणसाची हालत बघा कशी झाली. हपाया लावला इकडे. पायऱ्या आहेत पण चढता चढता हालत खराब झाले. एकदम सरळ आहेत ना. कसे काय आहे एकदम सरळ आहे. मित्रांनो इथे वर असं न्यायची पण सोय आहे. मित्रांनो आमचा सौरभ वरती पोहोच. आमचे दुसरे मेंबर इथे आहेत आणि हम इधर है. काय जाम दम लागला मग व्यायाम करशील ना आता. हां तर मग मी आता आतमध्ये एंटर करतो. मित्रांनो आतमध्ये पूर्ण दगडाचं आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण दगडाचं कोरीव काम आहे. गणपती बाप्पा. हॉल बघा किती मोठा आहे. मित्रांनो कोरीव काम बघू शकता तुम्ही किती जबरदस्त कोरीव काम आहे. हा ना. मित्रांनो बाप्पांचं दर्शन आपलं एकदम मस्त झालं आहे. आता दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. आता वरती लेण्या वगैरे ते बघायला जाते. थोडं चढायला छोट्या पायऱ्या आहेत. हे बघा असं चढायला आहे इकडून. हे सावकाश हा. हे थांब रा बाबा. बघा इथून इथे वरती जागा आहे. इथून चल. लय डेंजर घाट आहे. वाव पूर्ण शहर इथून दिसते. तुझ्या बघण्यावर तर वाटत नाही मस्त असं बोललास. आवाज घुमतो त्या विशेष कर
एकदम मस्त दर्शन झालंय. आता उतरायला लागलो आम्ही. आणि उतरायला एवढं काय वाटत नाही, चढताना थोडा त्रास झाला, दम खूप लागला. गाडी उतरायला एवढं काय वाटत नाही. आणि आम्ही येताना एक बाई बोलत होती तर देवस्थान तेवढ्या वरती कसा काय चढला असेल. आता काय सांगू तिला. आता काय सांगायचं तिला, देव आहे तो, आपल्याला एवढं समज चढता येत नाही. ठीक आहे, आता आपण जाणार आहे तर उतरलं. आता इथलं झालं, आता डायरेक्ट उतरला. आम्ही मिसळ ना भजीचा काढ, मिसळ वहिनीने घेतला मिसळ. एक नंबर टेस्ट आहे. भजी बुडवायची तरी. इकडे भरपूर सारा वस्तू आहेत, सगळ्या काय पण घेऊ शकतो आपण. कुठे साप? मध्ये सापगाव गेलं नाही. मित्रांनो, आता आपण अष्टविनायक झालंय करून आणि 4:30-5 वाजलेत. आता चाललो आपण ओझरला. तिकडे पटापट दर्शन घेऊन भीमाशंकरला जायचं आपल्याला, पण तिकडे स्टे आहे आपला. तर चला, बाय बाय.